नमस्कार, मी संभाजी गाजवे मल्टीविजेस चॅनलहून आपल्याला जे सेवाभावी वृत्तीने मी सेवा देत आहे. आत्तापर्यंत माझे जेवढे बी व्हिडिओ झालेले आहेत तेवढ्यामध्ये सर्वांमध्ये मी सेवाभावी वृत्तीनेच आपल्याला सेवा दिलेली आहे. जे डिप्लोमा इंजिनिअरिंग BE BTech शिक्षण घेऊन आपल्या गावातील या तळागाळातील जे विद्यार्थी आहेत ते बेरोजगार आहेत, अशासाठी मी पुणे येथील चाकण MIDC, हिंजेवाडी MIDC अशा MIDCच्या वेगवेगळ्या कारखान्यातील वेगवेगळ्या HR मॅनेजरशी संपर्क साधून त्यांना जॉब मिळवून देतोय. तर ही एक सेवाभावी वृत्तीने मी आपल्यापर्यंत सेवा पोहोचवित आहे. तरी माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, म्हणजे तुम्हाला कुठल्या याच्यामध्ये जागा आहे. इवन 10वी पास, 12वी पास, BA BCom BSc, ग्रॅज्युएशन, ITI, डिप्लोमा, BE BTech ह्या सर्व पदवी घेतलेल्या सुशिक्षित बेरोजगार विद्यार्थ्यांना एक सुवर्ण संधी आहे. तर कुठल्या MIDCतल्या कुठल्या कंपनीमध्ये किती पगार आहे आणि त्यासाठी त्याचं क्रायटेरिया काय आहे व किती क्वालिफिकेशनला किती पगार आहे आणि किती तास ड्युटी आहे, प्लस त्यामध्ये अजून काय काय फॅसिलिटीज कंपनीने देत आहे, याबद्दल मी तुम्हाला सविस्तर माहिती सांगणार आहे. आणि आता जॉबसाठी खूपच अवघड झालेले आहे, कारण बरेचसे विद्यार्थी जे आहेत ते शिकून बेरोजगार आहेत आणि त्यांना प्रॉपर जो वे आहे जॉब मिळवण्याचा ते माहीत नाही. तर त्यासाठी मी स्वतः सेवाभावी वृत्तीने प्रयत्न करून प्रत्येक कंपनीमध्ये जाऊन HRशी संपर्क साधून तिथे कुठल्या याच्यासाठी किती पगार आहे आणि त्याची सर्व माहिती घेऊन मी हे व्हिडिओ अपलोड करत आहे. तर मित्रांनो, आत्ता सध्या जागा आहे पुणे येथील चाकण MIDC मध्ये. चाकण MIDCच्या कंपनीमध्ये कंपनी खूप चांगली आहे. कंपनी MNC कंपनी आहे आणि आता शक्यतोवर सर्व इथल्या कंपन्या म्हणजे ऑटोमोबाईल कंपन्या आहेत. म्हणजे जसे 2 व्हीलरचे पार्ट बनतात किंवा 4 व्हीलरचे पार्ट बनतात. तर ह्या सर्व पार्ट बनण्याच्या प्रक्रियेमध्ये जे डिप्लोमा होल्डर आहेत, 10वी पास, 12वी, ग्रॅज्युएशन, डिप्लोमा, ITI सर्वासाठी काम आहे. तर मग त्यामध्ये आता शासनाने सुद्धा काही मदत करत आहे, कारण आपलं जे उद्दिष्ट आहे की बाबा तळागाळातील बेरोजगार व्यक्ती रोजगारीत झाला पाहिजे, तो त्याच्या हाताला काम मिळालं पाहिजे, हे आपलं उद्दिष्ट आहे. तसंच शासनानं सुद्धा मदत करत आहे की NAPS आणि NETSला शासन स्टायपंड देत आहे आणि ते स्टायपंड मिळून 8 तासाला त्या विद्यार्थ्याला, म्हणजे तो बेरोजगार जो आहे त्याला काम लागल्यानंतर किती पगार मिळणार आहे ते सर्व मी तुम्हाला सांगतो. पहा, तर NAPS ऑटोमोबाईल कंपनी आहे
सर्वांनी अतिशय काळजीपूर्वक लक्ष द्या की ऑटोमोबाईल कंपनी म्हणजे जे टू व्हीलरचे पार्ट बनतात, फोर व्हीलरचे पार्ट बनतात, ट्रॅक्टर बनते, हे अशा जे कंपन्या आहेत ह्या कंपन्यामध्ये तर नॅप्समध्ये 8 तासाला क्वालिफिकेशन ज्याचं 10वी आणि 12वी आहे त्याला 14,000 कंपनी देते, 15,000 अटेंडन्स बोनस 14,000 कंपनी देते, 1,500 रुपये अटेंडन्स बोनस असते, 1,500 रुपये स्टायपंड मिळते, असे एकूण 17,000 रुपये 8 तासाला पगार मिळते. परत एक बार सांगतो, 10वी आणि 12वी पास विद्यार्थ्यासाठी, 10th अँड 12th पास स्टुडंटसाठी 17,000 रुपये 8 तासाला CNC मशीनवर काम करण्यासाठी 17,000 रुपये पगार मिळते. तर त्यासाठी डॉक्युमेंट काय काय लागतात पहा. आधार कार्ड, पॅन कार्ड, बँकेचे पासबुक, एक फोटो आणि मार्कशीट. जसं 10वी पास असेल तर 10वी पासची मार्कशीट आणि 12वी पास असेल तर 12वीचं मार्कशीट. पण एक लक्षात ठेवायचं आहे की जे कोणी कामाला येतील सुशिक्षित बेरोजगार त्याचं 18 वर्ष वय पूर्ण झालेलं असलं पाहिजे आणि तो सक्षम असला पाहिजे. त्याचं मेडिकल चेक होईल. मेडिकल चेक झाल्याशिवाय होणार नाही की नुसता आंधळा पांगळा लुंगळा कसला आला, हे काय प्रायव्हेट कंपन्या असतात. कारण यामध्ये काय रिझर्वेशन कोटा नसतो अपंगाला याला त्याला. तिथे एकदम शारीरिक दृष्टीने फिट असला पाहिजे आणि 18 वर्षे पूर्ण झालेले असले पाहिजे. तर अशाला 8 तासाला 17,000 रुपये मिळतात 10वी आणि 12वीसाठी. मग ITIसाठी 18,000 रुपये 8 तासाला मिळतात. CNC मशीनवरच वर्क असतो आणि त्यालासुद्धा आधार कार्ड, पॅन कार्ड, बँकेचं पासबुक, एक फोटो आणि मार्कशीट पाहिजे. त्यातसुद्धा 18 वर्ष वय कंप्लीट झालं असलं पाहिजे आणि तोसुद्धा शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त व सुदृढ असला पाहिजे, हेल्दी असला पाहिजे. परत डिप्लोमा आणि एनी ग्रॅज्युएशन कंप्लीट असलेला नॅप्सचीच गोष्ट चालू आहे आता. तर डिप्लोमा आणि एनी ग्रॅज्युएटवाल्याला 19,000 रुपये पगार मिळते 8 तासाला. त्याचं वर्क राहील CNC मशीन वर्कच असेल, ऑटोमोबाईल कंपनी. आणि डॉक्युमेंट आधार कार्ड, पॅन कार्ड, बँकेचं पासबुक, एक पासपोर्ट साईज फोटो आणि मार्कशीट असे लागते. तर हे झाले नॅप्स थ्रो. आता नॅट्स थ्रो. नॅप्स आणि नॅट्स काय आहे हे तुम्हाला मी सांगतो, याचं म्हणजे व्यवस्थित सांगतो नंतर. तर नॅट्स थ्रो जे आहे ते डिप्लोमा होल्डर, डिप्लोमा आणि डिग्री हेच कॅन्डिडेट नॅट्सकडून घेतले जातात. कारण नॅट्सला जे आहे ते शासनाने जास्त पैसे देतो. ठीक आहे. तर डिप्लोमा होल्डरला नॅट्सकडे 19,000 रुपये पेमेंट भेटते. पण याच्यामध्ये फरक असा आहे की स्टायपंड जे आहे शासनाकडून 4,500 रुपये मिळते. आणि एनी ग्रॅज्युएशन जसं BE, BCom, BA, BSc, BCom, BE, BTech यासाठी 19,000च पगार आहे 8 तासाला. तिथं पण CNC मशीनचंच वर्क आहे आणि तिथं पण डॉक्युमेंट आधार कार्ड, पॅन कार्ड, बँक पासबुक, एक पासपोर्ट साईज फोटो आणि मार्कशीट हे लागणार आहेत. आणि मग तुम्ही म्हणाल की हे नॅट्स आणि नॅप्स काय आहे. नॅप्स म्हणजे नॅशनल अप्रेंटिसशिप प्रोग्राम प्रमोशन स्कीम आणि नॅट्स म्हणजे नॅशनल अप्रेंटिसशिप ट्रेनिंग स्कीम. हे शासनाचे स्कीम आहेत आणि या स्कीममध्ये नॅट्सला जे आहे ते डिप्लोमाला 4,500 रुपये मिळते आणि ग्रॅज्युएशनला 4,000 रुपये स्टायपंड भेटते. ठीक आहे. तर
जे कोणी सुशिक्षित बेरोजगार आहेत त्यांनी याचा सर्वांनी जास्तीत जास्त फायदा घ्यावा. ओके, नमस्कार.